सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, HSC व्होकेशनल 11वी अकाउंटिंग अँड ऑडिटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट, सब्जेक्ट ऑडिटिंग यामध्ये इयत्ता 11वी पहिलं प्रकरण आहे अंकेक्षणाची ओळख किंवा लेखापरीक्षणाची ओळख. हे प्रकरण आपण पाहत होतो. याच्या अगोदर लेखापरीक्षण म्हणजे काय, लेखापरीक्षणाची किंवा अंकेक्षणाची सुरुवात कधी झाली, अंकेक्षणाची उत्क्रांती कशी होत गेली, उत्क्रांतीचा काळ आपण पाहिलेला आहे. त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त सरकारी दप्तराचंच फक्त लेखापरीक्षण किंवा ऑडिटिंग होत होतं, हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर ऑडिट या शब्दाची उत्क्रांती कशी होत गेली. ऑडिट हा शब्द ऑडियर या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झालेला आहे. ऑडियर म्हणजे ऐकणे. एक तज्ज्ञ व्यक्ती जमा खर्च किंवा जो काही हिशेब असेल तो हिशेब लिहिणारी व्यक्ती वाचून दाखवत असे आणि एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे एक तज्ज्ञ व्यक्ती ती ऐकून त्यानंतर जे काही लिहिलेले हिशेब आहेत ते योग्य प्रकारे लिहिलेले आहेत किंवा नाहीत, सत्य परिस्थिती दर्शवतात किंवा नाही, किंवा वास्तव परिस्थिती दाखवते किंवा नाही, याबाबत स्वतःचं मत व्यक्त करीत असे. आणि अशा प्रकारे ऑडिटिंगची सुरुवात ही ऑडियर या लॅटिन भाषेतील शब्दापासून ऑडिट या शब्दाची उत्क्रांती झालेली आहे, हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीचा परिणाम उत्पादनावर झाला. मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं की स्थानिक गरजा भागून ते उत्पादन शिल्लक राहू लागलं. शिल्लक राहिलेलं उत्पादन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्याच काळामध्ये वाहतुकीच्या साधनामध्ये आमूलाग्र बदल झाले, यांत्रिकीकरण आलं, स्थानिक बाजारपेठांचा विस्तार झाला आणि स्थानिक बाजारपेठांचा विस्तार झाल्यानंतर एका ठिकाणच्या वस्तू इतर ठिकाणी सहजासहजी पाठवल्या जाऊ लागल्या. एका प्रदेशातल्या वस्तू दुसऱ्या प्रदेशामध्ये, दुसऱ्या प्रदेशातल्या तिसऱ्या प्रदेशामध्ये किंवा एका देशातल्या इतर देशामध्ये वस्तू जाऊ लागल्या. आणि आत्तापर्यंतचा जर जो इतिहास किंवा प्रगतीचा कालावधी पाहिला तर आज बाजारपेठेचा विस्तार हा जग हीच एक बाजारपेठ अशा पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये कोणत्याही देशात निर्माण होणाऱ्या वस्तू जाऊ लागल्या. थोडक्यात याचाच परिणाम असा झाला की पूर्वी उत्पादन हे मागणीनंतर होत होतं, आता मागणीपूर्व उत्पादन होऊ लागलं आणि मागणीपूर्व झालेलं उत्पादन विकण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. यातूनच मार्केटिंग किंवा बाजारपेठेचा विस्तार आणि विक्रीची कला ही शाखा यामध्ये नव्यानं अस्तित्वात आली. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं. प्रचंड प्रमाणावर उत्पादन होऊ लागल्यामुळं उद्योगधंद्यामध्ये पूर्वी मालक स्वतःच असे, कामगार स्वतःच असे, कारागीर स्वतःच असे, विक्री करणारा खरेदी करणारा तोच असे. त्यामुळे त्याच्या हिशेबाची तपासणी करून घेण्याची आवश्यकता भासत नव्हती. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये किंवा आत्ताच्या कालावधीमध्ये मालक आणि कामगार हे वेगवेगळे आहेत, हे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. कारण भांडवलदारांचा एक वर्ग आणि कामगारांचा एक वर्ग सुरू झाला. यातूनच कामगार चळवळी अस्तित्वात आल्या, मालकांच्या चळवळी अस्तित्वात आल्या. यातूनच टाळेबंदीसारखे निर्णय मालक घेऊ लागले किंवा संपासारखं हत्यार कामगार उचलू लागले. तर अशा प्रकारे मालक आणि कामगार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला आणि मग यातूनच दोघांच्यामध्ये दरी निर्माण झाली आणि मालकाचं हित आणि कामगारांचं हित यामध्ये दोघांच्या हितामध्ये किंवा दोघांच्या उद्देशामध्ये तफावत पडली आणि या तफावतीचा परिणाम दोघांचं हित वेगवेगळं असल्या कारणानं हिशेब लिहिणारे कामगार, काम करणारे कामगार, विक्री करणारे कामगार आणि मग मालकाचा उद्देश जो असेल तोच कामगाराचा उद्देश असेल असा या ठिकाणी भाग राहिला नाही. दोघांच्या उद्देशामध्ये फरक पडला. यातूनच लबाड्या, घोटाळे, अफरातफर किंवा या ठिकाणी पैशाचा घोटाळा वगैरे होण्याची शक्यता निर्माण झाली, चुका होण्याची शक्यता निर्माण झाली आणि यातूनच अंकेक्षण करून घेणे ही बाब आवश्यक वाटू लागली आणि यातूनच अंकेक्षणाला सुरुवात झाली. अगदी औद्योगिक क्रांतीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये जी काही एकनोंद पद्धती अस्तित्वात होती, एकनोंद पद्धती
म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम ही सुरुवातीच्या काळामध्ये अस्तित्वात होती. त्यानंतर द्विनोंद पद्धती अस्तित्वात आली. पोलो या तज्ज्ञानं द्विनोंद पद्धतीचा शोध लावला. 1494 पासून ही पद्धती अस्तित्वात आली आणि या एकनोंद पद्धतीमध्ये जे काही दोष होते ते दोष टाळण्यासाठी किंवा ते दोष विचारात घेऊन ते दोष नष्ट करून जी काही द्विनोंद पद्धती किंवा डबल एंट्री सिस्टीम अस्तित्वात आली आणि यानंतर खऱ्या अर्थानं शास्त्रशुद्ध पद्धतीने हिशेब ठेवण्याची पद्धती सुरू झाली. या ठिकाणी अंकेक्षणाचा आपण विचार करत असताना अंकेक्षण म्हणजे काय हे ढोबळमानानं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर अंकेक्षणाच्या व्याख्या पाहत असताना लँकास्टर याची जी काही व्याख्या आहे ही आपण कालच्या तासाला पाहिलेली होती. या ठिकाणी लेखापरीक्षण म्हणजे काय किंवा अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणामध्ये प्रमाणन करणं, सत्यापन करणं, मूल्यांकन करणं, अनुसंधान करणं असं लँकास्टर म्हणतो. तर यामध्ये प्रमाणनामध्ये काय केलं जातं तर लिखित पुराव्यांच्या आधारे तपासणी केली जाते, त्याला प्रमाणन असं म्हणतात किंवा लेखी पुराव्यांच्या आधारे केलेल्या तपासणीला प्रमाणन असं म्हणतात. हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर सत्यापनामध्ये वस्तूचं अस्तित्व किंवा मालाचं अस्तित्व, मालकी हक्क आणि त्यावर एखादा बोजा किंवा तुमच्याकडे संपत्ती आहे पण ती संपत्ती जर तुम्ही बँकेला तारण देऊन जर त्यावर कर्ज वगैरे काढलं असेल तर त्यावर एखादा बोजा असेल तर याची तपासणी करावी लागते लेखापरीक्षकाला. याला सत्यापन असे म्हणतात. सत्यापनाचा अभ्यास आपण याच्या अगोदरच्या तासाला केलेला आहे किंवा सत्यापन म्हणजे काय हेही पाहिलेलं आहे. कारण त्या व्याख्येमध्ये त्यांनी प्रमाणन, सत्यापन, अनुसंधान आणि मूल्यांकन इत्यादी बाबीवर दृष्टिक्षेप टाकलेला होता आणि लेखापरीक्षकानं काय काय करावं हे थोडक्यात त्यामध्ये सांगितलेलं होतं. यामध्ये प्रमाणन म्हणजे काय पाहिलेलं आहे, सत्यापन म्हणजे काय पाहिलेलं आहे. एखादा मोठा व्यवहार असेल आणि त्यामध्ये जर घोटाळा होण्याची शक्यता असेल किंवा कोणीतरी शंका व्यक्त केलेली असेल तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोटाळा ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी सखोल चौकशी करण्यासाठी जी काय पद्धती अवलंबली जाते त्याला इन्व्हेस्टिगेशन किंवा अन्वेषण किंवा अनुसंधान असं म्हटलं जातं. हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्याचबरोबर मूल्यांकन, कारण बाजारपेठेमध्ये दररोज परिस्थिती बदलत असते. व्यवहारामध्ये, हिशेबामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये कमी जास्त जे काही दर आहेत किंवा ज्या काही किमती आहेत ह्या कमी जास्त होत असतात. महागाई बदलत असते. वस्तूंच्या किमती कधी कमी होतात, कधी वाढतात आणि त्यामुळं आपण खरेदी केलेली जी काही किंमत असते त्याला आपण कॉस्ट प्राईस असं म्हणतो आणि जी काय प्रत्यक्ष वास्तव किंमत असते, बाजारपेठेमधली जी काही किंमत असते त्याला मार्केट प्राईस असं म्हटलं जातं. तर ह्या दोन्ही किमतींचा उहापोह ज्यामध्ये केला जातो त्याला मूल्यांकन असं म्हणतात. किंवा ज्या काही स्थिर संपत्ती आहेत त्या स्थिर संपत्तीचं आयुष्य मर्यादित असतं आणि मर्यादित आयुष्य असणाऱ्या ज्या काही ॲसेट्स आहेत, इमारत असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल किंवा यंत्रसामुग्री असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री असेल तर ती वापरत असताना त्याची झीज होत असते, त्याची किंमत कमी होत असते. तर तो घसारा आकारून जी काही उर्वरित किंमत किंवा शिल्लक किंमत असते तिला मूळ किंमत असं म्हणतात किंवा कॉस्ट प्राईस असं म्हणतात. तर याचाही या ठिकाणी आपण अभ्यास केलेला होता. त्यानंतर लँकस्टारची आपण व्याख्या पाहिलेली होती. त्यानंतर स्पायसर आणि पेगलर यांची जी काय व्याख्या आहे या व्याख्येचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. व्यवसायाची वास्तविक आर्थिक स्थिती प्रदर्शित होईल अशा पद्धतीने स्थितीविवरण तयार केले आहे किंवा नाही आणि लाभालाभ लेख्यावरून संबंधित काळातील वास्तविक नफा तोट्याची कल्पना येते किंवा नाही हे समजून घेण्यासाठी त्या व्यवसायातील लेखापुस्तके, लेखे आणि प्रमाणिके यांचे परीक्षण करणे याला अंकेक्षण असं म्हणतात. असं स्पायसर आणि पेगलर म्हणतो. याचाच अर्थ काय? स्थिती विवरण पत्रक म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला हा विचार केला पाहिजे की स्थिती विवरण पत्रे. आता स्थिती विवरण पत्राला आपण अंतिम हिशेब पत्रके असं म्हणतो. अंतिम हिशेब पत्रके. आता अंतिम हिशेब पत्रकामध्ये काय येतं? अंतिम हिशेब पत्रके याला फायनल अकाउंट्स असं म्हणतात. फायनल अकाउंट्स. आता फायनल अकाउंट्स मध्ये ट्रेडिंग अकाउंट,
म्हणजे व्यापारी खाते, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याला नफा तोटा खाते, आणि बॅलन्स शीट याला ताळेबंद पत्रक असे म्हणतात. म्हणजे फायनल अकाउंट्स स्थिती विवरणपत्रे याचा अर्थ असा की वर्षभर ठेवलेले लेखे प्रमाणके, हिशेब पुस्तके, आणि त्यानंतर मग यावरून अंतिम शिल्का काढल्या जातात. वर्ष संपल्यानंतर अंतिम शिल्का म्हणजेच शेवटचे बॅलन्स काढले जातात, आणि काढलेले शेवटचे बॅलन्स एका पत्रकामध्ये लिहिले जातात. त्याला ट्रायल बॅलन्स असे म्हणतात. इथपर्यंत स्थिती विवरण पत्रांचा समावेश होत असतो. म्हणजे वर्षभर व्यवहार होत असतात. वर्षभर झालेले व्यवहार ज्या लेखांमध्ये लिहिले जातात किंवा नोंदवले जातात, हिशेब वहीमध्ये नोंदवले जातात, सहाय्यक पुस्तकामध्ये नोंदवले जातात. त्याला जे काही पुरावे असतात ते पुरावे म्हणजे प्रमाणके, पावत्या असतील, करार असतील किंवा चौकशी पत्र असेल, कोटेशन्स असतील, तुलनात्मक पत्र असेल, डिलिव्हरी चलन असेल, किंवा त्या अनुषंगानं कोणत्याही प्रकारच्या ज्या काही नोंदी व्यवहाराच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या लिखित स्वरूपाच्या नोंदी यांना आपण प्रमाणक असं म्हणतो. ही प्रमाणके आणि हिशेब पुस्तके यांचा या ठिकाणी समावेश होत असतो. आता स्थिती विवरण पत्रामध्ये वर्षभर जे काही व्यवहार झालेले असतात त्या व्यवहारांच्या ह्या सर्व नोंदी या ठिकाणी झालेल्या असतात. आणि वर्षभर झालेल्या नोंदीवरून आर्थिक वर्ष संपल्यानंतर, म्हणजेच उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे सध्याचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. म्हणजे आर्थिक वर्ष कोणत्याही व्यवसायाचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल समजा 19ला चालू झालं तर 31 मार्च 20ला ते आर्थिक वर्ष संपतं. आणि 31 मार्च 20 पर्यंत वर्षभर झालेले जे काही दैनंदिन व्यवहार असतात ते जर्नलमध्ये किंवा रोजकिर्दीमध्ये नोंदवले जातात. रोजकिर्दीवरून व्यवहार हे खातेवहीमध्ये किंवा लेजरमध्ये नोंदवले जातात. वर्षभर खाती चालतात. वर्षभर ही हिशेब पुस्तके नोंदवण्याचं किंवा लिहिण्याचं काम चालतं. वर्ष संपल्यानंतर आर्थिक वर्ष ज्या दिवशी संपतं त्यावेळेस सर्वच्या सर्व अकाउंट्स एकाच वेळेला क्लोज केली जातात, बंद केली जातात. आणि ज्यावेळेस सर्वच्या सर्व अकाउंट्स किंवा सर्वच्या सर्व खाती एकाच वेळेला बंद केली जातात त्यावेळेस ज्या काही शिल्का निघतात त्याला बॅलन्सिंग असं म्हणतात, बॅलन्सिंग ऑफ अकाउंट किंवा बॅलन्स असं म्हणतात, अंतिम शिल्का असं म्हणतात. आणि अंतिम शिल्का मग एकत्रित एका पत्रकामध्ये घेतल्या जातात किंवा एका स्टेटमेंटमध्ये घेतल्या जातात. त्याला 13 पत्रक असं म्हणतात. मग या 13 पत्रकावरून अंतिम हिशेब पत्रके तयार केली जातात. यामध्ये फायनल अकाउंट्स ज्याला आपण म्हणतो की अंतिम हिशेब पत्रके तयार केली जातात. यामध्ये व्यापारी खाता आहे, नफा तोटा खाता आहे, ताळेबंद पत्रक आहे. व्यापारी खात्याचा उद्देश असतो ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा काढणं. प्रॉफिट अँड लॉस किंवा नफा तोट्याचा उद्देश असतो निव्वळ नफा किंवा निव्वळ लॉस काढणं, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढणं. बॅलन्स शीट हे ताळेबंद पत्रक आहे. याचा अंतिम हेतू असतो की व्यवसायाची वास्तविक सांपत्तिक स्थिती दाखवणं. आता हे काम करत असताना यापैकी कोणतंही काम लेखापरीक्षकानं किंवा ऑडिटरने केलेलं नसतं. आणि त्यामुळं हे लेखाकर्माची कामं लेखापाल करत असतो किंवा अकाउंटंट्स करत असतात. आणि त्यांनी वर्षभर ठेवलेले जे काही हिशेब आहेत याची तपासणी आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही सर्व अकाउंट्स तयार झाल्यानंतर एका लेखापरीक्षकाची किंवा पात्र लेखापरीक्षकाची नेमणूक केली जाते. या पात्र लेखापरीक्षकाची पात्रता या ठिकाणी लेखा परीक्षकाची पात्रता. आजच्या काळामध्ये
किंवा भारताच्या 1949चा चार्टर्ड अकाउंटंट ॲक्ट आहे, ह्या ॲक्टनुसार चार्टर्ड अकाउंटंट किंवा CA चार्टर्ड अकाउंटंट ही पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीला लेखापरीक्षण करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर सर्टिफाईड ऑडिटर्स म्हणून सुद्धा काही प्रमाणित लेखापरीक्षक असतात. काही वेळेला कॉस्ट ऑडिटर किंवा खर्चाचं परीक्षण किंवा खर्चाची तपासणी करण्यासाठी कॉस्ट ऑडिटर्स की ज्याची पात्रता ICWA इंडस्ट्रियल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ वर्क्स अँड ICWA इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट नावाची डिग्री प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला खर्चाचं लेखापरीक्षण करण्याचा अधिकार आहे किंवा कॉस्ट ऑडिट करण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी ऑडिटच्या 2 शाखा निर्माण झाल्या. एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे खर्च आणि उत्पन्नाची तपासणी करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट, फक्त खर्चाची तपासणी करण्यासाठी किंवा बजेट तयार करण्यासाठी कॉस्ट ऑडिटर ICWA, त्याचबरोबर सर्टिफाईड ऑडिटर्स अगदी सहकाराच्या लेखापरीक्षणासाठी सहकारातला GDC&A ही पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ऑडिट करता येतं किंवा ऑडिटरची ही पात्रता आहे. तर अशा पद्धतीनं ऑडिटरची पात्रता निश्चित केली आणि ऑडिटरची पात्रता निश्चित केल्यानंतर ही पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीलाच फक्त लेखापरीक्षण करण्याचा अधिकार देण्यात आला. आता लेखापरीक्षण करत असताना या ठिकाणी आपण स्पायसर आणि पेगलर यांची व्याख्या पाहत होतो. अंतिम स्थिती विवरणपत्र तयार झाल्यानंतर त्याला त्याची तपासणी करावी लागते. तपासणी करत असताना जी काय फायनल अकाउंट्स तयार केलेले आहेत किंवा वर्षभर हिशेब ठेवलेले आहेत, वर्षभर व्यवहार झालेले आहेत, या सर्व व्यवहारांची तपासणी या ठिकाणी करण्याचा अधिकार त्याला असतो. कारण स्वतः हिशेब त्यानं लिहिलेले नसतात, दुसऱ्याच लेखापालांनी हे हिशेब लिहिलेले असतात किंवा अकाउंटंट्सनी हिशेब लिहिलेले असतात आणि त्याला मालकाच्या वतीनं किंवा पक्षकाराच्या वतीनं त्याची नेमणूक केलेली असते. लेखापरीक्षकाची किंवा ऑडिटरची नेमणूक ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांच्या सभेमध्ये म्हणजे मालकांच्या सभेमध्ये याची नेमणूक केलेली असते आणि या व्यक्तीला लेखापरीक्षण करण्याचा अधिकार आहे किंवा हिशेब तपासणी करण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी तो काय काम करतो की व्यापारी खात्याला दाखवलेला जो काय ढोबळ नफा आहे तो वास्तव स्थिती किंवा सत्यस्थितीत किंवा खरा किंवा खोटा आहे याबद्दल अभ्यासपूर्वक तपासणी करून स्वतःचा निर्णय देतो. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसमध्ये किंवा लाभालाभ खात्यामध्ये किंवा नफा तोटा खात्यामध्ये दाखवलेला निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा जो काय असेल तो खरी किंवा सत्य परिस्थिती दर्शवतो किंवा दर्शवत नाही याबाबत त्याचं समाधान झालेलं आहे किंवा झालेलं नाही याबाबतचं मत तो स्वतःच्या रिपोर्टमध्ये किंवा स्वतःच्या अहवालामध्ये देत असतो. त्यानंतर ताळेबंद पत्रक. ताळेबंद पत्रकाचा उद्देश असतो की आर्थिक स्थिती दाखवणं, सांपत्तिक स्थिती दाखवणं, सांपत्तिक स्थिती किंवा वास्तव सांपत्तिक स्थितीचं दर्शन घडवणं हा ताळेबंद पत्रकाचा उद्देश असतो. आणि मग ही वास्तव स्थिती दाखवण्यासाठी ताळेबंद पत्रकामध्ये दाखवलेल्या ज्या काही ॲसेट्स असतात आणि लायबिलिटीज असतात या दोन्हींचा मुळापर्यंत जाऊन अभ्यास करून किंवा दाखवलेलं जे काही व्हॅल्युएशन आहे किंवा मूल्यांकन आहे याबाबत तो पूर्णपणे तपासणी करतो आणि जे काही ताळेबंद पत्रक तयार केलेलं आहे ते वास्तव स्थिती दर्शवतं किंवा दर्शवत नाही याबाबत तो स्वतःचं मत व्यक्त करतो स्वतःच्या अहवालामध्ये किंवा पक्षकाराला जो काही त्याचा रिपोर्ट द्यायचा असतो किंवा ऑडिटर्स रिपोर्ट असतो, लेखापरीक्षकाचा अहवाल असतो, त्या स्वतःच्या अहवालामध्ये तो हे स्वतःचं मत व्यक्त करतो. अशा पद्धतीनं त्याचं समाधान होईल आणि न झाल्यास का झालं नाही याबाबत तो त्या संबंधित कर्मचाऱ्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवेल आणि स्पष्टीकरण मागवल्यानंतर त्याचं जर समाधान झालं तर ठीक, नाही झालं तर का झालेलं नाही याबाबत स्वतःच्या अहवालामध्ये तो खुलासा करेल. अशा पद्धतीनं ऑडिटरचा रिपोर्ट या ठिकाणी तो तयार करत असतो. या ठिकाणी स्पायसर आणि पेगलर यांनी सर्व बाजूचा किंवा सर्व ह्या व्याख्येमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हिशेब तपासणी कशा प्रकारे करावी लागते याबाबत स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर A.K. चंदा यांच्या व्याख्येनुसार अंकेक्षण हे केवळ परीक्षण नव्हे किंवा चुका दर्शवणे नव्हे तर अंकेक्षणाचा उद्देश व्यवस्थापकांना कामातील अनियमितता, अकार्यक्षमता लक्षात आणून देणे व पुढील योजना
अधिक कार्यक्षम किंवा तत्परतेने कशा राबवल्या जातील याबाबत उपाय सुचवणे होय. आता A.K. चंदा यांनी जी काय व्याख्या केलेली आहे यामध्ये थोडंसं याच्याही पुढं जाऊन थोडंसं पाऊल टाकलेलं आहे की जे काय व्यवहार होत असतात ते झालेले व्यवहार हे अगदी अधिकृत व्यवहार झालेले आहेत का. अधिकृत म्हणजे अधिकृत व्यवहार म्हणजे काय, तर ज्यांनी जे व्यवहार केलेले आहेत तो व्यवहार करण्याचा त्यांना अधिकार होता का. जे व्यवहार झालेले आहेत ते संस्थेच्या हितासाठीच किंवा संस्थेच्या कामासंदर्भातच झालेले आहेत का. यामध्ये कोणतंही व्यक्तिगत हित यामध्ये दिसून येतं आहे किंवा नाही याबाबत सुद्धा त्याला खात्री करावी लागते. त्याचबरोबर फक्त तपासणी करणं किंवा कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे तपासणी करणं असं नसतं, तर यामध्ये जी काय कार्यक्षमता कर्मचाऱ्यांनी वापरली पाहिजे ती कार्यक्षमता किंवा सातत्य जे काही कामामध्ये पाहिजे ते सातत्य होतं किंवा नाही, म्हणजे कामातील अनियमितता अकार्यक्षमता ही दर्शवणं किंवा दाखवून देणं हा ही उद्देश लेखापरीक्षकाचा असतो किंवा लेखापरीक्षणाचा असतो. म्हणजे कामातील सातत्य किंवा नियमितपणा आणि कार्यक्षमता या दृष्टिकोनातून सुद्धा अंकेक्षकाला तपासणी करावी लागते. कारण या ठिकाणी आपण वर्षभर जे काही व्यवहार करतो ह्या व्यवहारांची वर्ष संपल्यानंतर हिशेब तपासणी होणार आहे याची जाणीव जर कर्मचाऱ्यांना असेल तर ते कर्मचारी कोणतंही काम पेंडिंग ठेवत नाहीत. त्याचबरोबर अंतर्गत नियंत्रण पद्धती असेल तरीसुद्धा कोणतंही काम पेंडिंग राहत नाही किंवा कोणताही व्यवहार नोंदवण्याचं काम पेंडिंग राहत नाही, शिल्लक राहत नाही. कारण ज्या त्या वेळेला ज्या त्या नोंदी रोजच्या रोज केल्या जातात आणि त्याचा परिणाम तुमचे जे काही हिशेब पुस्तके असतात ते सर्व हिशेब पुस्तके व्यवस्थित राहतात आणि त्याचाच फायदा काय होतो, कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, सातत्यामध्ये वाढ होते, नियमिततेमध्ये वाढ होते आणि याचा एकूण परिणाम उत्पादकतेवर होतो आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. या दृष्टिकोनातून अकार्यक्षमता असेल तर त्याही गोष्टी निदर्शनास आणणं किंवा मालकाच्या लक्षात आणून देणं आणि त्याचबरोबर ज्या काय अकार्यक्षमता असतील तर त्या अकार्यक्षमता सुधारण्यासाठी सुधारणा करण्यासाठी जे काय उपाय असतात ते उपाय सुचवणे हेही काम लेखापरीक्षकाला किंवा ऑडिटरला करावं लागतं. अशा प्रकारे लेखापरीक्षणाच्या या व्याख्यांचा विचार केल्यानंतर लेखापरीक्षणाची व्याप्ती जी काय आहे ती व्याप्ती आपल्या लक्षात येते. कारण लेखापरीक्षण करत असताना काही बाबतीत खाजगी लेखापरीक्षणामध्ये की ज्यांना सक्तीचं लेखापरीक्षण नाही किंवा ज्यांच्यावर सक्तीनं ऑडिट करून घेणं ही सक्ती नाही असे जे काही खाजगी उद्योग आहेत ते सुद्धा लेखापरीक्षण करून घेतात. कारण त्यांना त्यावर कर वगैरे भरावायचा असतो किंवा GST सारखे टॅक्स भरवायचे असतात आणि यासाठी ते किंवा इन्कम टॅक्स भरायचा असतो, सेल टॅक्स भरायचा असतो आणि यासाठी ते ऑडिट करून घेत असतात. तर ऑडिटर बरोबर त्यांचा जो काही करार होतो त्यामध्ये ऑडिटरच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये आणि अधिकार या बाबतीत निश्चितता ते करून घेत असतात. आता दुसरा प्रकार असतो अनिवार्य किंवा सक्ती सांख्यिकीकरण. यामध्ये ज्या काही नोंदणीकृत संस्था आहेत किंवा रजिस्टर्ड फर्म आहेत यांचं लेखापरीक्षण करून घेणं हे कायद्यानं सक्तीचं असतं आणि हे लेखापरीक्षण करून घेणं कायद्यानं सक्तीचं असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी मात्र लेखापरीक्षकाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, अधिकार आहेत आणि कर्तव्य आहेत ते आपला इंडियन चार्टर्ड अकाउंटंट ॲक्ट 1949 यानुसार त्याच्या जबाबदाऱ्या, त्याची कर्तव्ये, त्याचे अधिकार आणि जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत आणि या कायद्यानुसार त्याला ते अधिकार, ती कर्तव्ये किंवा त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा प्रकारे त्याचबरोबर पुस्तपालन, लेखाकर्म आणि लेखापरीक्षण हाही मुद्दा व्याप्तीमध्ये येतो. यामध्ये पुस्तपालन वर्षभर जे काय व्यवहार होत असतात, रोखीचे असू देत, उधारीचे असू देत किंवा वस्तू विनिमय पद्धतीचे व्यवहार असू देत, कोणत्याही प्रकारचे व्यवहार वर्षभर जे काय होतात याच्या नोंदी ठेवणं आणि त्याचं सांभाळ करणं याला पुस्तपालन असं म्हणतात. वर्ष संपल्यानंतर जी काय सर्व अकाउंट्स
क्लोज केली जातात, त्याच्या शिल्क काढले जातात, बॅलन्स काढले जातात, ट्रायल बॅलन्स तयार केला जातो, त्यावरून अंतिम हिशेबपत्रके तयार केली जातात. ही जी काय क्रिया आहे या सर्वांचा समावेश लेखाकर्मामध्ये होतो. आणि मग लेखाकर्माचं काम पूर्ण झालं की लेखापरीक्षणाचं काम सुरू होतं. अशा पद्धतीनं लेखापरीक्षणाची व्याप्ती असते. बऱ्याच अंशी लेखाकर्म आणि लेखापरीक्षण यामध्ये जो काही फरक असतो तो आपण नंतरच्या किंवा उद्याच्या तासाला पण हे पाहणार आहोत. लेखाकर्म आणि लेखापरीक्षण परीक्षण यातला जो फरक आहे तो नंतरच्या तासाला आपण पाहणार आहोत. पुस्तपालन, लेखाकर्म, लेखापरीक्षण म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु यातला जो काही फरक आहे तर या फरकाचा अभ्यास आपण नंतर पाहणार आहोत. अशा पद्धतीनं आजच्या या व्याख्यानाचा आपण शेवट करत आहोत. यानंतर जे काय असेल ते आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.